निवडणूक आयोगाकडून ठाकरेवर कारवाईचे आदेश। केंद्रीय निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरेवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत। ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश केंद्रीय निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत। यामुळे आता उद्धव ठाकरेच्या अडचणीत वाढ झाली आहे। उद्धव ठाकरे यांनी 20 मे रोजी मतदान सुरू असताना पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले होते। या पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगासह भाजपाला टार्गेट केल्याची तक्रार भाजप नेते आशिष शेलार यांनी निवडणूक आयोगाकडे केली होती। केंद्रीय निवडणूक आयोगाने या संदर्भात चौकशी करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाला दिले होते। उद्धव ठाकरेंची संपूर्ण पत्रकार परिषद निवडणूक आयोगाकडून तपासून पाहण्यात आली। यात काही वादग्रस्त असेल तर उद्धव ठाकरेवर कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेत देण्यात आले होते। मुंबई, ठाणे, नाशिकसह राज्यातील 13 मतदारसंघात 20 मे रोजी मतदान शेवटच्या टप्प्यातील मतदान झालं। मतदानासाठी नागरिकांच्या लांब रांगा लागल्याचं दृश्य जागोजागी दिसलं। कडक उन्हात तब्बल 4 ते 5 तास मतदार रांगेत तिष्ठत उभे होते। मतदान केंद्रावर पुरेशा सुविधांचा अभाव आणि मतदानाला होणारा उशीर यामुळे कंटाळून अनेकांनी घरी जाणे पसंत केलं। वृद्ध मतदार आणि महिलांना रांगेत उभं राहिल्यानं प्रचंड त्रास झाला।